कल्याणमधील सोमनाथ खडांगळेवरील हल्ला प्रकरणी पोटात खोलवर जखम झाली। सोमनाथची प्रकृती अजूनही नाजूक आहे। हल्ल्याला अनेक दिवस उलटूनही आरोपी मात्र मुकाट आहे। पीडित कुटुंब भीतीच्या छायेत आहे। या संदर्भात पीडित कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। सोमनाथ खंडाळे या बहुजन समाजाच्या एका तरुणावर हल्ला झाला। 15 दिवस जवळजवळ उलटून गेलेले आहेत, परंतु अद्यापही ज्या आरोपींनी त्याला चाकू मारला होता त्याला अद्याप अटक झालेली नाही। नेमकं काय घडले आहे त्याचा परिवार माझ्यासोबत आहेत। आंबेडकरवादी जनहित संघटनेचे काही आपल्या सोबत कार्यकर्ते सुद्धा आहेत। काय सांगाल की काय घटना घडली होती, काय वाद होता? सर्वांना जय भीम, जय लहुजी, जय शिवराय। मी आंबेडकरी युवा मोर्चा ठाणा जिल्ह्याचा अध्यक्ष विनोद भालेराव आणि आमचे सर्व सहकारी 15 तारखेला खडकपाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गौरीपाडा इथे एका आपल्या मातंग समाजाच्या पोराचं नाव सोमनाथ खंडागळे यांच्यावर जीव घेणा हल्ला तिथली गावगोंड सुजल मात्रे यांनी केला। त्याच्या पोटात चाकू मारून त्याचं पूर्ण पोट फाडलं गेलं। तर तिथे त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला गेला, पण 15 तारखेला ही घटना घडली तरी गुन्हा पोलिसांनी तिथे दाखल केला गेला नाही। 16 तारखेला जेव्हा आंबेडकर युवा मोर्चाने मध्यस्थी केली तेव्हा जाऊन तिथे गुन्हा दाखल केला गेला। बरं, गुन्हा जरी दाखल केला तर तो 326 केला, जबकि 307 गुन्हा हा दाखल व्हायला पाहिजे, कारण अटेम्प्ट टू मर्डर आहे, त्याच्या पोटात लागलेला आहे, थोडक्यात तो वाचलेला आहे। पण तिथलचे जे खडकपाडा पोलीस स्टेशनचे जे सिनियर पी आहेत त्यांना आम्ही वारंवार सांगून 326चा गुन्हा दाखल केला। बरं केला, पण केल्यानंतरही आता 20 दिवस त्याला उलटून गेलेले आहेत, पण आणखीनही त्याला आणि अटक केली गेली नाही। काय कशा प्रकारची घटना आहे? भावाची काय परिस्थिती आहे? सिरियस होता खूप दिवसापासून तो आयसीयू मध्ये होता। तो जेवत वगैरे काय नाही, कारण की त्याच्या पोटाला मार लागून त्याचे आतडे पूर्ण बाहेर काढले आणि त्याला चाकू मारून त्याच्यावरती लाताबुक्क्या पण त्याला मारल्या त्या मुलाने। कसला वाद होता? त्या माहिती नाही, पण तो मित्र होता त्याचा। तो कितीतरी दिवस आमच्या एरियामध्येच येतोय, पण त्याला आम्ही सांगितलं पण पोलिसांना की तो आमच्या एरियामध्ये येतोय, पण पोलिस बोलतात त्याला फिरू द्या, त्याला आज ना उद्या अटक करायचीच आहे। त्यांनी असं उत्तर मला दिलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सुभाष पटनायक सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण।